भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय शववाहिनी. आपल्याकडे किती गरिबी आहे तुम्हाला दाखवतो. ह्याची अवस्था बघा. हे बघा, इथे लॉक नाहीये, रस्सीने बांधून ठेवलंय. हे पत्रे सगळे आहेत ना तुटत आलेत. इथे खाली तारा बांधलेत, तारा. अजून इकडे आता अख्खी गाडी ही गंजले. आतमधला फायबर आहे ना, फायबर. हे बघा, हे फायबर दिसतंय. हे बघा इथे हे पत्रे बघा, पत्रे तुटत आलेत. म्हणजे हे तुटले लिटरली. आरशाची अवस्था बघा, आरशाची. ही गाडी गंजली आहे. तरी पण आपल्या मीरा भाईंदर मध्ये जे हे रुग्णालय आहे तिथे ही गाडी वापरली जाते. ह्याची अवस्था बघा. ह्याची हे बघा, हे जे बोनट आहे ना, बोनट, हे बघा रस्सीने बांधलंय. इथे तारा लावले. म्हणजे एक शववाहिनी कशी ठेवावी आणि कोणाची ठेवावी. मीरा भाईंदर महानगरपालिकेचा किती बजेट आहे, हेल्थ केअरला हे लोक किती जपतात आहे ही आपल्याला ह्याच्यावरून कळतं. अजून ह्याची आतून लय वाईट अवस्था आहे ही सगळीकडे. नाही, गाडी जी आहे ना, बघा ही तुटली पण आहे, बांधून ठेवली आहे, बांधून. म्हणजे आपल्याला असं बोलतो ना आपण, हेल्थ केअर कुठे चाललंय, कुठे आपली नगरपालिका चालली, कुठे आपल्याला अशा गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या शववाहिनी अँब्युलन्सच्या फॅसिलिटीज भेटतात आहे. अक्षरशः लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. तुम्हाला जर नाही जमायचं ना, मीरा भाईंदरमध्ये 15 लाख लोक आहेत. एक रुपया जमा करा आणि अशी अँब्युलन्स घ्या. एवडी वाईट परिस्थिती सध्या करून ठेवली आहे. सगळी गाडी तुटलेली आहे. फायबर आतलं पूर्ण हे दिसतंय, बांधून ठेवली आहे गाडी. एवढी वाईट अवस्था आहे. ह्यांना करायचंय ना, अशा चकचकीत खूप चांगल्या गाड्या करू शकतात. पण हेल्थ केअर आहे ना आपल्याकडे झिरो आहे. त्याच्या व्यतिरिक्त इथले जे मेंटेनन्स वगैरे ते तर सोडून द्या. करा काहीतरी, याच्यावरती करा.